चला पटकन आज ना मी तुम्हाला खानदेशातली सर्वात सोपी भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी ना मी इथे 5-6 कुरडया घेतल्या, त्या अर्धा तास भिजवून घेतल्या। आता त्यानंतर मी ते शेंगदाणे, कांदे, लसूण, जिरेपूड, तिखट आणि कोथिंबीर घेतली। आता कांदे चिरून घेतले। त्यानंतर आता मी भाजीसाठी मसाला करते। आधी कढीपत्ता टाकला, लसूण, जिरेपूड आणि तिखट टाकून छान बारीक करून घेतलं। आता फोडणीसाठी कढई ठेवली, त्यात तेल टाकलं। त्यानंतर मोहरी, हिंग आणि कांदे आता छान परतून घेणार आहे। ही भाजी अगदी 5 मिनिटात होते, फक्त कुरडई अर्धा तास आधी भिजत टाकायची। आता आपण मसालाही छान परतून घेणार आहे। त्यानंतर आता भिजवलेल्या कुरडईचं त्या टाकणार आहे। आता ते मसाल्यात छान परतून घेणार आहे। आता आपलं छान परतून झाले। याच्यात ना मी ओबडधोबड शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, थोडासा पाण्याचा हबका देईन आणि 1-2 मिनिटं आता वाफ काढून घेणार आहे। आता 1-2 मिनिटात आपली भाजी छान शिजून झाली, वरून कोथिंबीर टाकली आणि आता ही भाजी आंब्याच्या रसासोबत खा किंवा वरण भातासोबत खा किंवा मुलांच्या टिफिनला द्या। आणि कोणाकोणाला कुरडयांची भाजी आवडते मला कमेंट करून सांगा। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।